शेतकरी धंद्यामध्ये रात्रंदिवस कष्ट करताना आपल्या पुढच्या पिढ्या घडवण्याची जबाबदारी स्वीकारून ही एक बांधिलकी न टाळता न पळता शेवटपर्यंत हे समर्पित जीवन ज्या भावनेतून आपल्या शेतकरी परिवारामध्ये जगलं जातं, ही एक फार मोठी परंपरा आपल्या धर्माची आहे. हा मोठा परिवार आणि या परिवारामध्ये मोठा विस्तार. तरी या जीवनामध्ये कधी द्वेष नाही, कुणाचा मत्सर नाही, मोठेपणाची हाव नाही. अशा या महात्म्याला आपण आज शेवटचा निरोप देण्यासाठी आलेलो आहोत. आजच्या प्रवचनासाठी निवडलेला अभंग तुकाराम महाराजांच्या गाथेतील एक अभंग आहे की ज्यामध्ये माणसाने आयुष्यात नेहमी कमीपणा घ्यावा. आपल्या मोठेपणासाठी प्रयत्न करणारा माणूस नेहमी दुःखी आणि संकटात सापडतो. थोडा कमीपणा घेतला की माणसाच्या जीवनामध्ये माणूस कसा यशस्वी होतो हे सांगताना तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, नीचपणा बर्वे देवा न चले कुणाचा दावा, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहती, येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी, तुका म्हणे कळ पाया धरिल्या न चले बळ. या अभंगामध्ये महाराज खूप सुंदर दृष्टांत देतात. पहिल्या चरणामध्ये सांगतात, नीचपणा बर्वे देवा. कार्यक्रमात काही ठिकाणी जमिनी बसायची सोय असते, काही ठिकाणी खुर्चीची सोय असते, काही ठिकाणी सिंहासनाची सोय असते. जो माणूस सिंहासनावर बसला, लोक त्याच्यावर नजरा ठेवून असतात की याचं सिंहासन खाली करायचं. शेकडो लोक त्याच्या पाठीमागे लागलेले असतात की हा कधी खाली होतो, हा कधी खाली होतो. सिंहासन ही खूप सुरक्षित जागा आहे का? नाही. कार्यक्रमामध्ये खुर्च्या मांडलेल्या आहेत. 1000 लोक कार्यक्रमाला आले आणि 100 खुर्च्या मांडल्या. खुर्ची मोकळी होती म्हणून सुरुवातीला आला आणि खुर्चीवर बसला. आता खुर्ची मोकळी होती म्हणून याला कोणी काय बोललं नाही. थोड्या वेळाने निमंत्रित पाहुणे आले आणि पाहुणे आल्या आल्या याला सांगितलं का उतर खाली, आता उठ खाली तू. तिला पाहुणे आले तिथं बस. आता मग तिथं बसला होता, याला उठवलं. काय वाटतं माणसाला, मला का उठवलं? तू मुळातच बसलाच चुकीच्या ठिकाणी होता ना. मोठेपणा ही गोष्ट दिसायला खूप प्रौढीची वाटते, पण त्या गोष्टी पाठीमागे 2 तत्व जोडलेले आहेत. मोठेपणा दिला पाहिजे, मोठेपणा घेतला पाहिजे असा कुठेही संदर्भ नाही. दुसऱ्याला मोठेपणा दिल्याने आपला मोठेपणा वाढतो.
पण आपण स्वतःकडे मोठेपणा घेण्याचा प्रयत्न केला की आपला अपमान ठरलेला आहे. आणि जो जमिनीवर बसतो त्याला कोणी म्हणत नाही बाबा उठ आता तू, कारण जमिनीवर बसायला कोणी तयार नाहीये. सगळे हवेत बसण्यासाठी प्रयत्न करतात. आपण म्हणतो ना हवेत आहे. मग परमार्थ सांगतो माणसाला की जमिनीवर बसा. जर कोणी तुम्हाला म्हटलं वरती बसा तर विचार करा की हे जागा सुरक्षित आहे का. आपण त्या जबाबदारीला ज्यावेळेस स्वीकारू त्यावेळेस त्याच्या पाठीमागे कुणाचं दूषण, कोणाचा उपद्रव, कोणाचा त्रास तर नाही ना, तरच ती जागा सोडा, नाही तर खाली बरं आहे. म्हणून या अभंगाच्या पहिल्याच चरणात तुकाराम महाराज म्हणतात, नीचपणा बरवे देवा न चले कुणाचा दावा. कुणी दावा करता का अहो मला खाली बसायचं नाही. दावा कुठे करतो? मोठेपणासाठी दावा करतात, छोटेपणासाठी दावा केला जात नाही. मग ही छोटेपणाची बाजू आयुष्यामध्ये आपण मनाने स्वीकारली तर आपल्यासारखा सुखी, समाधानी, आनंदी कुणी नाही. जेवढा माणूस मोठेपणासाठी आपापतो तेवढा तो अपमानित जास्त होतो. जेवढा माणूस सुखाच्या मागे धावण्याचा प्रयत्न करतो तेवढा तो दुःखी होतो. जेवढा माणूस यशाच्या मागे धावतो तेवढा तो अपयशाच्या बाजूला नैराश्यात जातो. मग परमार्थ काय असतो? परमार्थ या दोन्ही टोकाच्या बाजूला सोडून देतो. बघा बरं का, आता ही थोडी जाणीवपूर्वक तुकाराम महाराजांनी सांगितलेली ही अभंगवाणी आहे की दोन विरुद्ध बाजू या माणसाच्या अंतःकरणाला धोकेदायकच आहेत. बघा, माणूस दुःखी झाला तर त्याच्या डोळ्यातून पाणी येतं, आणि माणूस अति आनंदी झाला तरी त्याच्या डोळ्यातून पाणीच येतं. फक्त याला दुःखाश्रू म्हणतात, याला आनंद अश्रू म्हणतात. अश्रू तर दोन्हीकडे आहेत ना. म्हणजे दुःख आणि सुख ही भावना अश्रू निर्माण करणारी आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की कुणाच्याही डोळ्यात चलेल अशी वर्तन भूमिका नसावी. कोणाची वाईट नजर, कोणाची वाकडी नजर, कोणाचा द्वेष, कोणाचा मत्सर आपल्या विरोधात निर्माण व्हावा अशी आपली परिस्थिती कधीही असू नये. आणि म्हणून या गोष्टीचं स्मरण आपल्या पूर्वजांनी केलं. जे जुने लोक होते ते आपल्यापेक्षा 10 पट श्रीमंत होते, पण त्यांनी श्रीमंतीचा आव कधी आणला नाही. आपला घोटाळा काय आहे? आपण कर्जबाजारी आहेत पण कपडे मात्र कडक आहेत. काळजी करून कपडे घालायचे. आणि याचा जर वर्तमान काळ पाहिला तर याच्यावरती लाखांनी कर्ज आहे. सावकार रोज याच्या दारात आहे. तरी मोठेपणा दाखवताना असं काही दाखवायचं नाही की मी फार कर्जबाजारी आहे, मी फार तोट्यात आहे, मी फार गरीब आहे. ही जी भूमिका आहे ही धर्माच्या विरोधात आहे. धर्म हा वास्तववादी आहे आणि वास्तववादापेक्षा धर्म हा माणसाला नेहमी लीनता, नम्रता, मी छोटा, मी भक्त अशा भूमिकेत जगायला शिकवतो. मग तुम्ही या काळात जुने लोक जर पाहिले तर जेवढे श्रीमंत तेवढी त्यांची राहणी साधी होती.
बघा बरं का, हे वाक्य जर आपण ऐकलं समजलं तर आपल्याला पुढच्या पिढीला परमार्थ कळेल. अन्यथा परमार्थाची बाजू आम्ही फक्त भजनापुरती, नावापुरती, गाण्यापुरती, वादनापुरती, ऐकण्यापुरती ठेवतो. व्यवहारात मात्र आम्ही आमच्याच भूमिकेत, आमच्या ताठरपणात जगतो. मग तुकाराम महाराज या अभंगाच्या चरणामध्ये म्हणतात, नीचपणा बर्वे देवा न कळे कुणाचा दावा. साधी राहणी, साधे कपडे, साधी वेशभूषा, सर्वसामान्यांसारखं जीवन जगला की कुणाला डोळ्यात चलत नाही. तुम्ही जर जगाच्या वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडे खेळतात आणि तुम्हाला जरी प्रथमदर्शनी ते आनंदी वाटलं की सगळे सोडून माझ्याकडे बघतायत, पण ती भूमिका तुम्हाला फार सुरक्षित नाही. मग तिथे प्रत्येकाची इच्छा निर्माण होते की ही जागा माझ्यासाठी असली पाहिजे, हे मला मिळालं पाहिजे. आणि मग असे 10-5 एकाच इच्छेने प्रवृत्त झाले की त्यांची एक आपल्या विरोधात संघटना निर्माण होते. पुढच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहते. मोठमोठे झाडं अशा पुराला नदीच्या काठी जेव्हा पाणी घुसतं आणि त्या प्रवाहामध्ये जेव्हा ताकद निर्माण होते तेव्हा त्या प्रवाहाला विरोध अशा दृष्टीने त्या मोठमोठ्या झाडांना दाब दिला जातो आणि ती झाडं वाहून जातात. पण जी लव्हाळं असतात, जी बारकाले झुडपं असतात, गवतं असतात, ही यांना वाकायची सवय असते. मग ते त्या महापुरामध्ये वाकून जातात, सपाट होतात. जेव्हा महापूर जातो तेव्हा ते पुन्हा उठून आपलं जीवन डोलवत असतात. मग इथे एक संदर्भ तुकाराम महाराज देतात, की जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला नम्र व्हावं लागेल. संघर्षामध्ये दोन्ही बाजू जर कडक असतील तर वाटोळं दोघांचे ठरलेलं आहे. बघा, भावकीचा वाद, गावकीचा वाद, दोन लोकांची जेव्हा स्पर्धा लागते आणि त्या स्पर्धेतून जेव्हा ईर्ष्या निर्माण होते तेव्हा एकमेकाचं वाटोळा करण्यासाठी प्रयत्न केला जातो. दुसऱ्याच्या वाटोळ्यातच माझा आनंद दडलेला आहे अशी एक भूमिका निर्माण होते. पण त्यावेळेस माणूस एक गोष्ट विसरतो की आपण त्याच्यासाठी खड्डा खांदायला गेलो की तो खड्डा आपल्यासाठी तयारच असतो. म्हणजे मराठीत एक बाई माणसाची म्हणे, नवरा मेला तरी चालन पण सवत रणकी व्हायला पाहिजे. ही जी वचनबद्धता आहे ना, ही माणसाला द्वेष भाव निर्माण करते, संघर्ष निर्माण करते, घेणा देण्याचा. आपलं जीवन संघर्षासाठी नाही, आपला जन्म वादासाठी नाही, आपला जन्म भांडणासाठी नाही, आपला जन्म प्रॉपर्टीसाठी नाही. आपला जन्म जगात माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागताना आपल्या बाजूने देव आपल्याला सिद्ध करता यायला पाहिजे. आपण देवाच्या जन्माला आलो पण आपण राक्षसाच्या बाजूने चाललो. ही जी आपली वैचारिक पातळी आहे ही कायम दैवी शक्तीला चिटकून राहावी म्हणून परमार्थ दिलेला आहे. एकनाथ महाराज एका अभंगामध्ये सांगतात की नामस्मरण काय काम करतं, हे काय औषध आहे, हा काय उपाय आहे.
या नामस्मरणाने माणसं सुधारतात, बिघडतात की आहे तशीच राहतात? किंवा दुसऱ्या अर्थाने बोलायचं म्हटलं तर माणसं सुधरू शकतात की बिघडू शकतात की आहे तशीच राहू शकतात? असा जर संदर्भ लावला तर एकनाथ महाराज म्हणतात, जेथे जेथे मन जाईल वासना, फिरवावे नारायणा हेची देई, वारंवार द्यावा नावाचा आठव, कुबुद्धीचा ठाव पुसा सर्व, भेदाची भावना तोडावी कल्पना, छेदाची वासना समूळ कंद, एका जनार्दनी नका तुझा छंद, रामकृष्ण गोविंद आठवावा. या खेशे परिवाराचं वैशिष्ट्य, या घरामध्ये जेवढे माणसं आहेत ना, सगळे देवाच्या नावाने नावं ठेवलेली, सगळ्यांचे नावं देवाचे. यांच्या पोरांचे, यांच्या 2 पिढ्या देवाचे नावं ठेवण्याची परंपरा आहे. या परंपरेला एक वैचारिक ताकद आहे. जेव्हा आपण आपल्या मुलाचं नाव देवाच्या नावाने ठेवतो, तेव्हा त्या नावाचे 2 फायदे होतात. ज्याचं नाव ठेवलं तो जर जबाबदारीने नावाप्रमाणे वागायला लागला आणि जर नावाला बट्टा लागू नये म्हणून जगायला लागला तर त्याच्यातून सुधारणा होते. आणि ते नाव ज्याने घ्यायचं ठरवलं त्या माणसाला सुद्धा त्या नावाचा अपभ्रंश करायला लाज वाटते. देवाच्या नावाला विटंबना करायला, विडंबन करायला त्याला ईशभय निर्माण होतं. आणि म्हणून या खेसी परिवाराचं हे वैशिष्ट्य आहे. आणि कष्ट अपरिमित करण्याची यांची परंपरा 2-4 पिढ्यापासून आपल्याला पाहायला मिळते. पूर्वी तर असेलच, पूर्वी तर सगळेच परिवार कष्टात होते, पण हळूहळू काही परिवार कष्टातून बाजूला गेले. आपल्या कंपनीच्या भाषेत बोलायचं बाळासाहेब तर पहिले सगळे वर्कर होते, आता सगळे सुपरवायझर झाले. वर्कर तर तुम्हाला सुपरवायझर 1000 लोकांचे अर्ज येतील. तुम्ही जर कंपनीमध्ये जाहिरात सोडली की 5 सुपरवायझर भरायचे तर 5000 लोक अर्ज करतील. आणि तुम्ही जर 100 वर्कर पाहिजे म्हणून अर्ज केले तर 50 लोक बोलत धोरणावं लागतील. कोणी वर्कर म्हणजे काम करायला तयार नाहीये, कामाचं सुपरविजन करायला सगळे तयार आहे. का मग हात बांधून पाहिजे आणि तुम्ही करा काम, मी हात बांधून राहतो. काम कष्ट लोकांना आता टाळण्याची जी प्रवृत्ती निर्माण झाली ही मुळात या मानव जातीला सगळ्यात मोठा धोका आहे. त्याला मराठीत एक म्हण आहे की आईत खाऊ झाले. आईत खाऊ, आईत काय, आपण शेतकरी आहोत पण आईत खाऊ शेतकरी आहोत. पेरून घेतलं, नांगरून घेतलं, काढून घेतलं, करून घेतलं, घरात थप्पे आणून ठेवली. कुणी ठेवली? हे सगळं करून घेतलं. तू काय केलं? मी फक्त पाहिलं बघ कोण आलं, किती गेलं, कधी आले, काय झालं, बस. याने काय झालं बघा. 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. परमार्थ ही एक शास्त्रीय प्रणाली आहे. याने काय झालं? आपला खर्च वाढला. दुसरा आपण ऐतखाऊ झालो. तिसरा आपण रोगी झालो ना. पहिले लोक कष्ट करताना रोग त्याला शिवत नव्हते. आता आपण ऐतखाऊ झाल्यामुळं 75% लोक ऐतखाऊ झाल्यामुळे रोगी आहेत. डायबिटीज हा ऐतखाऊ लोकांचा रोग आहे. ब्लड प्रेशर हा ऐतखाऊ लोकांचा रोग आहे. कष्ट करणाऱ्या माणसाला येत आजार शक्यतो होत नाही. जरी झाले तरी त्यांना गोळ्या खायची गरज नाही. साखर वाढली आपण म्हणतो याला डायबिटीज झाला. डायबिटीज काय? डायबिटीजचा काय आजार नाही. आपण जी साखर खातो ती आपल्या दिवसाला आपल्याला किती लागते?
दिवसाला आपल्याला 1,500 कॅलरी साखरेच्या पासून ऊर्जा लागते. जर आपण शरीरामध्ये 2,000 कॅलरी ऊर्जा घेतली तर उरलेली 500 कॅलरी ऊर्जा ही शरीरात साठवून ठेवण्यासाठी शरीरामध्ये यंत्रणा आहे, एक व्यवस्था आहे. डायबिटीसच्या माणसामध्ये ही यंत्रणा कोलमडली जाते आणि ती साखर शरीरात साठवून ठेवली जात नाही. मग ती साखर शरीरामध्ये फिरत राहते, मग ती लगीवाटे निघून जाते, रक्तामध्ये फिरते. आणि जसं कुठं साखर ठेवली त्याला मुंग्या लागतात, किडे लागतात, तिथं मुंगळे येतात. तसं शरीरामध्ये सुद्धा जंतू या साखरेला आपापलेले असतात आणि ते तिथे आपली ताकद निर्माण करतात. मग डायबिटीस हा आजार आहे का? नाही, ही एक रचना आहे. जशी गाडी ओव्हरफ्लो होते तशी शरीर हे साखरेच्या बाबतीत ओव्हरफ्लो होतं. मग त्याला 2च उपाय आहेत ना. त्याला गोळी हा उपाय नाही. कुणीतरी हा एक विषय समजून घेण्याची गरज आहे. कारण आज आपण पाहतो जिकडे तिकडे जिकडे तिकडे उपचार करण्याकडे लोकांचा कल चालला. झालं काय? साखर कंट्रोल ठेवायच्या नावात खाल्लेल्या गोळ्या शरीराच्या किडनीला, लिव्हरला, शरीराच्या हृदयाला कमकुवत करू लागल्या आणि माणूस डायबिटीसनी कमी मरायला लागले, किडन्या खराब होऊन जास्त मरायला लागले. मग उपाय काय? साखर नाही खायची. शरीरामध्ये साखर निर्माण करणाऱ्या पदार्थांची संख्या कमी करायची. शरीराला गरज लागते तेवढंच अन्न खायचं आणि जे खाल्लेलं अन्न आहे त्याच्यापासून निर्माण होणारी साखर जाळून टाकायसाठी, साखर जाळायसाठी गोळ्या खाण्याऐवजी कष्ट करायचे. त्यामुळे पुस्तकात असं उदाहरण दिलेलं आहे. फार पूर्वी वेदाने याचा शोध लावला. साखर ज्याला झाली त्यांनी आयुष्यामध्ये 2 कामं करावी. एकट्याने एक रिंगण धरावा, 10 हाताचं रिंगण धरावा आणि 5 बरस येर आयुष्यात खांदावा. त्यांनी एकट्यानेच खांदायची. सकाळी उठला का 5 बरस येर खांदेपर्यंत आयुष्यभर कष्ट करायचे. मग ते कष्टाने काय होईल बघा बरं का. याचं गणित का दिलंय हे पण उत्तर सांगतो तुम्हाला. म्हणजे त्या माणसाला एकट्याच्यानी 5 बरस येर खांदून व्हायला पाहिजे. म्हणजे त्याला रोज किती कष्ट करावे लागतील याच्याकडे लक्ष द्या. आणि तेवढं जर त्यांनी केलं त्याला साखर काही त्रास देणार नाही. नाहीतर त्यांनी 10,000 योजन अंतर झालं. 10,000 योजन. आता 10,000 योजन अंतर म्हणजे किती लांब जातं बघा. इथून स्वर्ग, इथून यमाचा दरबार 3,860 योजन अंतरावरती आहे. इथून यमाचा दरबार भरतो ना तो 3,860 योजन अंतरावर आहे. या ग्रंथात सांगितलं की त्या माणसाने 10,000 योजन अंतर आयुष्यात चालावा. आता 10,000 योजन म्हणजे आमचे लोक जातात गुरुवारपर्यंत, आमचे जातात लिंगपूरपर्यंत. याने काय होतं, यांनी त्यांना भूक लागली. भूक लागली का अजून 2 घास खातात आणि अजून साखर वाढवून ठेवते. बरोबर. नीट माणसाची एक धारा समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे मला सांगायचं काय होतं की आईत खाऊ झाले की रोग वाढले. मग पूर्वी लोक स्वतः शेती करायचे, कष्ट करायचे, बैलासारखं काम करायचे. म्हणजे काही काही शेतकऱ्यांनी तर अवताला एका बाजूला बैल झोपला, एका बाजूला माणूस झोपला, तीच अवत वडला, असं तुम्ही पुस्तकात, पिक्चर मध्ये किंवा एखाद्या कुटुंबात पाहिलं असेल. लाज नव्हती माणसाला, कामाची लाज नव्हती. हे लग्न कार्य समारंभ हे सगळं गणगोत सांभाळायचं. आता गणगोत फक्त पंगत का बसायची. ज्या भावकीला आपण भावकी म्हणतो ती तर पहिल्या पंक्तीला जेवायला बसते का, कारण सगळं उगतं गेलं. आता उगत्याच्या नादात आपण कष्ट विसरलो. जे उगतं घेतात ते 2 रुपयासाठी उगतं घेतात. मग ती रुपयाची वस्तू आपल्याला 5 रुपये माती मारली जाते. आपण त्याचा कधी विचार करत नाही. आपण आपल्या मोठेपणासाठी आपलं आर्थिक नुकसान करतो, शारीरिक नुकसान करतो, आपलं सगळं जीवनाची बर्बादी करतो. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, नीचपणा बरवे देवानं चले कुणाचा जावा, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहते. येता सिंधूच्या लहरी. बघा तुम्ही समुद्र किनारी गेला आणि समुद्राच्या एकदम जवळ आनंद घेताय पाण्याचा आणि तेवढ्यात लांबून तुम्हाला लाट दिसली.
एक मोठी लाट 100 मीटर 200 मीटर उंचीची लाट आली आणि ती तुम्हाला दिसते. तुमच्या लक्षात आलं की आपण काही समुद्राच्या किनाऱ्याच्या बाहेर जाऊ शकत नाही, लाट आपल्या अंगावर येणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवर झोपला. तुम्ही झोपला तर ती लाट वर निघून जाते आणि तुम्ही तसेच खाली जमिनीवर वाळूवरती झोपून दिसता. हे जर तुम्ही टाईट उभे राहिले तर त्या लाटेत तुम्ही समुद्राच्या आत 100 मीटर पुढे जाता की जे तुमचं अंतर पहिल्यापेक्षा 200 मीटर निवाळतं आणि तुम्ही त्यात वाहून मरून जाता. आता हे दृष्टांताची जी भाषा दिली की समाजामध्ये सुद्धा आमच्या या भवसागराला लागून आहे. तसा पाण्याचा समुद्र आहे तसा भूतलावर माणसाचा काय सागर आहे, जनसागर याला म्हणतात, भवसागर असं म्हणतात. या भवसागरामध्ये सुद्धा अशा लाटी असतात. आता आपल्याला करोनाची लाट माहिती आहे, आपल्याला सध्या राजकारणाच्या लाटी माहिती आहे. पण समाजामध्ये तुमच्या बाजूने आणि तुमच्या विरोधात जेव्हा लाटी तयार होतात त्यावेळेस तुम्हाला तो संघर्षमय काळ काय असतो याची स्वतः जेव्हा प्रचिती येते, का म्हणे जाण जेते येणे अनुभवे, त्यावेळेस कळतं की हे जग कसं आहे. सामान्य जीवाला सामान्य जगत असताना या अनुभूतीचा भाग येत नाही. पण रामासारख्या 14 वर्ष वनवास ज्याला भोगावा लागतो ना त्यावेळेस त्याला या समाजाच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास होतो. ज्याला व्यवहारच नाही त्यावर त्या व्यवहाराची अक्कल तुम्हाला काय करणार. समजा तुमच्याशी माझा व्यवहारच नाही, तुम्हाला माझ्याबद्दल काय कळणार आहे मी कसा आहे ते. ज्यावेळेस तुमचा माझा व्यवहार होईल त्यावेळेस कळेल की मी कसा आहे ते. व्यवहार ही गोष्ट जगामध्ये माणसाला माणूस कसा आहे दाखवण्यासाठी सांगितलेली आहे. एका जैन साधूने एका चिंतनात सांगितलं, शस्त्र की परख होती है उसकी धार से, वस्त्र की परख होती है उसकी तार से, आणि मनुष्य की परख होती है उसकी व्यवहार से. माणूस गोरा का काळा, उंच का बुट्टा, जाड का पातळ, गरीब का श्रीमंत, याचं जगाला काही घेणं नाही. जग व्यवहार पाहता कसा वागतोय, परिस्थितीमध्ये याची भूमिका कशी राहते. आणि मग या कलियुगात माणसाचं काय चुकलं तर माणसाचा फक्त आणि फक्त व्यवहार चुकला. काय चुकला? व्यवहार चुकला. कसा चुकला? पूर्वीच्या काळचे लोक एक म्हातारा मरायला लागायचं, त्याच्या रंडक्या मुडक्या मुलीला हातात धरायचं, पोरग बोलवायचं, कोणाला म्हणायचं बघ भाऊ मी तर आता आज उद्या जाणार आहे, पण माझी एकच इच्छा आहे या पुरीला अंतर पडू देऊ नको, या पुरीला माझ्या पाठीमागं कुठं माझं दुःख जाणू देऊ नको. आणि ते पोरग ते म्हातारा मेल्यानंतर मरेपर्यंत त्या बहिणीला, रंडक्या मुडक्या बहिणीला मरेपर्यंत कष्ट देत नव्हतं, दुःख देत नव्हतं. आणि आपल्या बायकोला समजून सांगायचं की तुला इथे राहायचं असेल तर तुला या तुझ्या नंदाशी जुळतं मिळतं घ्यावं लागेल, आणि हे आठ आहे, नाही तर मग तुझं माझं जमायचं नाही. किती दिवस सांभाळल्या लोकांनी? वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. आताही सांभाळीते, पण कोणते जे धडधाकट आहेत, ज्यांना कष्ट होते असेच सांभाळीते. जर चुकून एखाद्याच्या आईला अर्धांगवायू झाला तर ज्या लेखाकडे त्यो लेख त्या आईला म्हणतो कमी एकटाच लेख आहे का तुला, बाकीच्यांकडे जायला तुला काय भाषा आली का. आणि जी आई एका लेखाकडे धामते कष्ट करते, बाकीचे लेख तिला फोन करते, तू तेवढा एकच झाला काय, तुला आमच्याकडे कष्ट करायला तुला काय भाषा आली का. बरोबर का. या दोन विचारधारेमध्ये माणूस किती स्वार्थी असू शकतो. तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, कष्टासाठी कोणी मर, प्रतिष्ठेसाठी आम्ही चुर, लोभासाठी कुणासही स्मर, ऐसेच झाले जनी. लोक मतलबी झाले
हा मतलब काय फक्त दोन व्यवहारापुरता नाही का दुकानदाराने गिरायकाला गांडा घालायचा, गिरायकाने दुकानदाराला लटकवायचं, याच्यासाठी नाही. एवढंच नाही, सख्या नात्या सुद्धा गंडा घालायला लागले. बापाच्या नात्याला गंडा घालायला लागले, आईच्या नात्याला, भावाच्या नात्याला, बहिणीच्या नात्याला. इथंही लोकांनी गंडे घालायची वृत्ती सोडली नाही. इतके का निर्धावले लोक? कारण लोक भौतिक जगतामध्ये रममान झाले, पायाजवळ पाहायला लागले. परमेश्वराचा धाक राहिला नाही, पैशाची आस लागली. बरोबर का? हे वाक्य थोडं समजून घेण्यासाठी याचं खोलून सांगतो. पहिले लोक पैशाला अप्रूप नव्हते, परमेश्वराची धाक ठेवायची. देवाच्या दारात जायचं, मला मेल्यानंतर काय तोंड दाखवू त्याला? खालीमान घालून बसावं लागेल. मी जर आमच्या घरात असं वागलो, मी जर आमच्या गावात असं वागलो, मी जर व्यवहार चुकीचा केला, तर त्याला काय तोंड दाखवणार आहे मी? लोक म्हणले कशाचा येऊन कशाचा यो, घे लुटून, तुला भेटत आहे ना, आणि घे जाऊ दे मरू दे, निर्माटवण राहा. लोक 4 दिवस घोडे लावतील, 4 दिवस शिवाय देतील, लोक इसरतील, तू इसरशील. जे सोडून ताजं पहा, ताजा पैसा, ताजी वस्तू, ताजी चिन्ह. यावरती थोडा बारीक चिंतनाचा भाग तुकाराम महाराज नेहमी सांगत असतात. तुकारामाची गाथाच मुळात माणसाच्या वागण्यावर आहे. म्हणतो तुकाराम महाराज प्रवचनाच्या भागामध्ये, आम्ही हे प्रवचन करतो, आम्ही हे कीर्तन करतो, आम्ही हे प्रबोधन करतो, आम्ही समाज सुधारण्यासाठी जे आदरतो ना, याच्यावरती तुकाराम महाराज प्रत्येकाला सांगायचे, कशासाठी करतो बाबा? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम. बीज वाढावं या नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही बिड भाग तुका म्हणे सानातूर. चांगला वागणारा माणूस गरीब असू द्या, पण तो वंदनीय आहे. आणि भामटा माणूस श्रीमंत असू द्या, तो निंदनीय आहे. लक्षात ठेवा. हे वाक्य जर कळलं तर परमार्थ कळत नाही तर हे सगळे भामट्याची दुनिया आहे. इथं भामट्याचा सत्कार होतो, भामट्यालाच मोठेपणा मिळतो, भामट्यालाच पुरस्कार दिला जातो. लोक म्हणजे पुरस्कार कसं काय? नाही, नका बघ, घ्या, दिला तर करा, वाजवा टाळ्या, घाला याच्या गळ्यात हार. हे धर्म सांगतो वंदन कोणाला करावं? एक तर भगवंताला करावं, नाहीतर मग माणसामधला देव पाहावा. बोले तैसा चाली त्याची वंदावी पावले. इथं माणसं बोलतात एक, करतात एक, असतात एक, दाखवतात एक. याच्यावरती बारीक चिंतन खालताना तुकाराम महाराज म्हणतात, महापुरी झाडे जाती तेथे लवाळे राहते. मग लवाळ जरी छोटा असलं तरी पुरात जगण्याची ताकद त्याच्यात आहे. आणि म्हणून श्रीमंती आणि गरिबी या दोन शब्दामध्ये थोडा भेद आमच्या व्यवहारातला आम्हाला कळलाच नाही. श्रीमंत माणसाकडे सुखवस्तू भरपूर असतात, पण तो सुखी नसतो. सरपंच, श्रीमंत माणसाकडे सुखवस्तू भरपूर असतात. त्याच्या घरात एअर कंडिशन असतो, त्याचा बंगला असतो, त्याला वाटेल ते वातावरण उन्हाळ्यात गार आणि हिवाळ्यात गरम करण्याची ताकद त्यांच्या यंत्रामध्ये असते. सुखवस्तू भरपूर असतात, पण त्याला सुख नसतं. सुखाचा उपभोग घेता येत नाही. साखर कारखान्याचा चेअरमन साखरेच्या लाख पोत्याचं पूजन करतो, पण चहा सांगताना म्हणतो एक बिगर साखर आण बर का, मला साखर खायची नाही. साखरेचे पैसे खाईल, पण साखर खायला त्याला भगवंताने इच्छा असूनही त्याच्या तोंडात साखर घालणं. डॉक्टर म्हणतो तुला उद्या आयुष्यात जायचं काय? येतो का उद्या? मग जा. नको. हा त्या आजाराला त्या आयुष्याला इतका घाबरतो. हा म्हणतो पाया पडतो, पण साखरेचा चहा मला काय देऊ नका. मग सुख कोणाला लागलं? साखरेच्या खाणार त्याला देव देणार. आणि इथं तर आपल्याला तर साखर खायची नाही. मग किती मोठा प्रभाव झाला, किती मोठा विरोधाभास झाला. याच्यावरती तुकडोजी महाराज आपल्या कवितेमध्ये, गीतामध्ये लिहितात की राजा श्रीमंत आहे पण दुःखी आहे.
आणि मी भिकारी आहे, झोपडीत आहे, पण मी सुखी आहे. कसा सुखी आहे याचं उत्तर नीट ऐकून घ्या. तुकडोजी महाराज म्हणतात, राजासजी महाली सौख्य कधी न मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. जाता तया महाला, मत जाव शब्द आला, भीती न कुणा या वयाला या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. महालात चोर गेले, चोरून द्रव्य नेले, ऐसे कधी न जाहले या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कुणावरी नाही बोजा या झोपडीत माझ्या. महाली सौख्य कुणाही, चिंता सदैव राही, झोपेत रात्र जाई या झोपडीत माझ्या. वाडे महाल राणे, केले अनंत जाने, तो राहतो सुखाने या झोपडीत माझ्या. चित्तात अन्य रामा, शब्दी उदंड प्रेमा, येती कधी न कामा या झोपडीत माझ्या. तुकड्या मतीस पुरावी, पाही तुझ्या रमावी, मूर्ती तुझी राहावी या झोपडीत माझ्या. झोपडीत राहणाऱ्या माणसाला संध्याकाळची भाकर नसेल, पण त्याला ईडीची तर भीती नाही ना. ईडी येईन का आपल्या घरात? त्याच्याकडे काही ईडी येईन त्याच्याकडे, त्याला काय करायचं ईडीचं? ईडी काय म्हणते ते म्हणते ईडी गई, ही काय लिहिणं आमच्याकडे म्हणजे बघा ना बरं का. म्हणजे त्याला भीती नाही. भीती कोणाला? ईडीची भीती की त्याला की ज्यांनी गबोळ गोळा केलं. मग ईडीला कोण घाबरतं? ज्याच्याकडे गबाळ येतोच घाबरतो ना. सामान्य माणसाला ईडीचा काय संबंध? त्याला ईडी कशाला मध्ये हेच माहित नाही. म्हणून या जगात जर तुम्हाला सुखाने, आनंदाने आणि प्रेमाने जगायचं असेल तर एकच मार्ग आहे. तुका म्हणे कळ, पाया धरिल्या न चले बळ. आता याच्यावरती थोडा बारीक चिंतन तुम्हाला सांगतो. हे फार विरोधाभासी वाक्य आहे. तुका म्हणे कळ, पाया धरिल्या न चले बळ. याचा अर्थ काय? आता याचा अर्थ असा आहे, तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी उपद्रव होत असेल, एखादा माणूस तुमच्याशी वाद घालतोय, एखादा माणूस तुम्हाला त्रास देतोय आणि त्याचा पूर्ण ताकदीने तुम्हाला विरोध आहे, तुमच्यापाशी दोन पर्याय आहेत. त्याच्या ताकदीत की त्याच्या ताकदीपेक्षा जास्त ताकद निर्माण करून त्याच्याशी वाद घालीत बसणे, संघर्ष ठेवणे, त्याला आरेला कार्य करणे, हा एक पर्याय. आणि दुसरा पर्याय काय? नम्र होणे, पाप करा भाऊ, चुकला असेल माझं, चुकून द्या, जाऊ द्या, तुम्ही मोठे, मी लहान बापाचा. नम्रपणे नम्रता दाखवणे, माफी मागणे, पाय धरणे आणि त्याला एकतर्फी विजयाचा आनंद घेऊ देणे. बरोबर का? दोन पर्याय. मग आता आमच्याकडे दुसरा पर्याय निवडण्याची आमची कधी मानसिकता या जन्मात या कलियुगात तयार नाही. आम्ही भिकारी असू द्या, पण मला तुला दाखवणारच, तुझ्या मागं लागणार, तुझा बघणार, तुझा वाटोळा करणार. दोन्हीकडून वाटोळ्याच्या भाषा करतात आणि मग या संघर्षात आपलं अस्तित्व गमावून बसतात. त्याचं नुकसान होईल की नाही, पण आपलं मात्र 90% होणार आहे. हे तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे कळ, पाया धरिल्या न चले बळ. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जेव्हा आपण वाचतो ना, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे असे भारावलेले किंवा एकट वृत्तीचे कधी नव्हते. ज्या ज्या वेळेस त्यांचं सामर्थ्य कमी असायचं, त्या वेळेस त्यांनी कमीपणा घेतला. पाया पडतो बा, देऊन टाका, जाऊ दे, आता विषय कट करून टाका,
चुकलं असं आमचं करून टाकत, हे करून टाकत, ते करून टाका. एका तास त्यांच्याकडे असणारं साम्राज्य दिलं त्याची वेळ आली. ते म्हटले नाही का बाबा हे तर माझं स्वतःच आहे, काय केवळ घ्यायचं ना, 4 किल्ले नाही 5 किल्ले घ्या आणि हे युद्ध बंद करून टाका. कारण त्यांच्या लक्षात होतं की या युद्धात आपण जे सामर्थ्य ठेवतोय ते सामर्थ्य याला पुरणार नाही. आपला अंत ठरलेला आहे. आपल्याला आपल्या मराठ्यांच्या राज्याला जर जिवंत ठेवायचं असेल तर महापुरे झाडे जातील, तेथे लवाळे राहतील. आपला गरीबपणा ठेवा. आणि हे जे मोगलाई, आपण त्याला काय म्हणतो, माजलेली मोगलाई, या माजलेल्या मोगलाईला तुकाराम या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चाली कधी कळल्याच नाही. कारण जो गर्वात असतो तो कधीही असा विचारच करत नाही. आणि तसा विचार त्यांनी न केल्याने त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं सामर्थ्य कधीच कळलं नाही. त्याला काय म्हणायचे, चुवा म्हणायचे. काय म्हणायचे, चुवा. हे चुवा क्या करेगा. बरोबर का. हे वाक्य समजून घेण्याची फार गरज आहे वर्तमान काळामध्ये. आपण लोकांना नेहमी कमी समजतो. हे काय किरकोळ आहे, किरकोळ. या जगात मुंगी सुद्धा किरकोळ नाही. मुंगी जर हत्तीच्या कानात गेली तर हत्ती थैता नसतो, आणि त्याच्या कानात जर एखाद्याच्या कानात किडूक गेलं ना, किडूक असतं बारीक, रातभर असा ओरडतो, रातभर येतो, डॉक्टर साहेब कानात किडूक गेलं. किडूक किती असतं, तुला छटा एवढं असतं, एक माशाचं पण नाही. पण त्याला मात्र रातभर असा किती पैलवान असू द्या, तर एखादा इच्छू चावला ना, एवढाचा इच्छू असतो, पण त्याची ताकद काय असते, चांगल्याला झाड करतो. ते काय करण्यावं, अहो बघा 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 बघा, त्याला वेदना असह्य होतात. म्हणून जगात परमार्थ काय सांगतो, कुणालाही कमी समजू नका. कुणालाच कमी समजू नका. कुणालाच का कमी समजू नका. कारण कमी समजणारा माणूस मूर्ख असतो. प्रत्येकाला त्याच्या ताकदीपेक्षा मोठा समजा, आणि स्वतःला मोठा समजणारा माणूस महामूर्ख असतो. बरोबर का. हे वाक्य जर तुकाराम महाराजांच्या भाषेत समजलं की आपण स्वतःला फार मोठं समजायला लागलो, मी देवाचा फार मोठा अनुयायी आहे, मी फार मोठा वारकरी आहे, मी फार मोठा महाराज आहे, याच्यासारखा मूर्ख दुसरा कोणी नाही. महामूर्ख कोण म्हणतं, तुकाराम महाराज. काय म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसा करी, दावी रूपमत गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा, पाहिनी श्रीमुख देईनी आलिंगन, जेने लिंबलोन उतरीन, पुसता सांगेन हे तुझ मग बैठवणी निवांत सुख गोष्टी, तुका म्हणे यासीन लावे उशीर, माझे अभ्यंतर जाणून या. आमच्या नवीन पिढीला थोडा परमार्थच कळायला तयार नाहीये. आम्ही 10 लाखाचे सप्ते गातो, 2-2 लाख लोक भक्ती मार्गात जातो, सगळ्या परिक्रमा करतो, सगळे देवदेव करतो, 4 धाम करतो. कारण आता पहिल्यावानी नाही, पहिले काशीला जायचं म्हटलं, 1-2 पायी जायचं म्हटलं तर माणसाला काटा यायचा अंगावर, आणि तो पायी जाणारा माणूस काशी करून यायचा, तेव्हा त्याचं गंगा पूजन असायचं. आता काय, सकाळी ये म्हणत बसला, संध्याकाळी पोहोचला, दुसऱ्या दिवशी आला का म्हणतो माझ्याकडे फोन करतो, म्हणतो आपल्याकडे गंगा पूजन आहे का. काल सकाळी गेलो संध्याकाळी आलो, म्हणजे त्या गंगा पूजनाचं अप्रूप राहिलं काही नाही राहिलं. पहिले लोक या गोष्टी करताना त्यांना कष्ट होते, तेवढ्या यातना होत्या, तेवढ्या अडचणी होत्या, तेवढ्या जंगलातून जाताना त्यांना तेवढ्या भीती होती, आणि त्या सगळ्या अडथळे पार करत करत जो गंगेचं दर्शन काशीला जाऊन घेऊन येतो, त्याच्यासारखा सामर्थ्य कुणात नव्हतं. म्हणून त्या काशी करणाऱ्या माणसाला महत्व होतं, त्याच्या पाठीमागे त्याची तपश्चर्या होती. आता तपश्चर्या काय राहिलंच नाही. आता 5 मिनिटात माणूस या टोकातून त्या टोकाला, या पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला माणसाला 2 दिवस पण लागत नाहीत. इतकी तर ही पृथ्वी माणसाने सोपी करून ठेवली. या चिंतनाचा अर्थ नीट लक्षात घ्या की ज्या ज्या वेळेस आपल्याला कळ लागते, बघा आता ही कळ शब्द जो आहे ना, या कळ शब्दातून काही संदर्भ पण लक्षात घेण्याची गरज आहे. बघा ज्या ज्या वेळेस एखाद्या बाईला प्रसूतीच्या कळा येतात, ही गोष्ट फार महत्वाची आहे. त्यावेळेस तिला जगातल्या आत्यंतिक वेदना होत असतात.
जे आमच्या ग्रंथामध्ये आमच्या पुस्तकामध्ये असं वर्णन आहे की एका माणसाला एक हाड मोडल्यानंतर जेवढ्या वेदना होतात त्याच्या 27 पट वेदना बाईला बाळातपणाच्या काळात होत असतात. पण या काळा जर झेलायच्या असतील तर तुकाराम महाराजांचं हे चिंतन फार तंतोतंत लागू होतं. तो का म्हणे कळ पाया धरल्या न चले बळ. भगवंताच्या नावाचं नामस्मरण त्या बाईने जर केलं, पांडुरंगा, देवा, मळाई, तुळजाभवानी, अंबाबाई, ठाव, तिच्या नावाने जर त्या ठिकाणी तिने जर चिंतन केलं, तिला काळाचा त्रास जाणवत नाही. आणि तिचं जर लक्ष पूर्ण वेदनेकडे राहिलं तर तिला त्या काळा सहन होत नाही. तसं आमचं जीवनामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी याच गोष्टी व्यवहारात सापडतात. आता थोडस आधुनिक युगाचं उदाहरण देतो. आपल्याकडे एखाद्या पुलाचं काम चालू असेल तर आपण त्या पुलाच्या बाजूने कच्चा रस्ता तयार करतो आणि त्याला काय म्हणतो, डायव्हर्शन, वळण रस्ता. का तर या पुलाचं काम चालू आहे, इथून गाड्या जाऊ शकत नाही म्हणून बाजूने रस्ता काढून दिला. आपल्या जर मोबाईलला काम असेल तर आपण कॉल डायव्हर्ट करतो की तुमच्या नंबरवर आलेला नंबरचा फोन हा दुसऱ्या नंबरवरती वाचतो आणि त्या नंबरवर घेण्याची सुविधा डायव्हर्ट कॉलला असते. संत हेच उदाहरण आपल्या आयुष्यात सांगतात. तुम्हाला एखादा अडथळा निर्माण झाला, तुमच्या कार्यात एका ठिकाणी अडथळा निर्माण झाला तर त्या अडथळ्यात अडकून न पडता तुम्ही अशाच पद्धतीने मार्गक्रमण करत राहा. त्यापेक्षाही खालच्या मार्गाला जाण्याचा प्रयत्न करा, त्यापेक्षाही दुसऱ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा आणि प्रयत्नालाच पुढे न्या, थांबू नका. ही जर भूमिका तुमच्या आमच्यामध्ये ठेवली तर अपयश आमच्या वाट्याला येणारच नाही. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण सांगतो, सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्वम नत्वम पापम आपनुयात. हे मला मिळालं पाहिजे, ही जी आपली महत्वाकांक्षा आहे ना, मला अर्थप्राप्ती, सत्ता प्राप्ती, संपत्ती प्राप्ती, सामर्थ्य, प्रसिद्धी, हे मला मिळालं पाहिजे, हा सगळ्यात धोकेदायक प्रकल्प आहे. मग योग्य प्रकल्प कोणता आहे? हजारो लोकांनी म्हटलं पाहिजे की यांना द्या, त्यावेळेस त्याचं सामर्थ्य मोठं असतं. हजारो लोक कधी म्हणतील? ज्यावेळेस तुम्ही हजारो लोकांचा विचार करता त्यावेळेस तेव्हा ते हजारो लोक समर्थन करतात. परमार्थ काय? परमार्थ देवासाठी नाहीये. हा फार मोठा भ्रम आहे आपला की पांडुरंगासाठी करतो. नाही नाही, तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. आमच्यातला भेद कमी करण्यासाठी परमार्थ आहे. विष्णुमय जग, हे जग विष्णुमय आहे. या जगातली प्रत्येक गोष्ट विष्णूचीच मालकीची आहे. माझा देह विष्णूचा आहे, तुमचा देह विष्णूच्याच मालकीचा आहे. आमची सत्ता कोणाची आहे? हे वैष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. देह काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? अमर पाटा कोणी काढला नाही. कोण अमर झालं?
या जगात जन्माला आलेला कोण असा राहिला की जो मेलाच नाही? सगळ्यांना मरावंच लागलं. देवाचे अवतारही मेले, संतही गेले, महंतही गेले, ऋषी गेले, मुनी गेले, डाकू गेले, श्रीमंत गेले, सज्जन गेले, दुर्जन गेले. सगळ्यांना जावंच लागणार आहे. आज नाही गेले तर उद्या, उद्या नाही गेले तर पुढच्या वर्षी नाही तर त्याच्या पुढच्या वर्षी, 50व्या वर्षात नाही गेले तर 100व्या वर्षात. मरावं कसं? मरताना मृत्यूचा महोत्सव व्हावा असं मरावं. बघा बरं का, हे मरण ज्याच्याकडे आलं त्याचा महोत्सव झाला. आता या मृत्यूचा महोत्सव होण्यासाठी आमच्या वागण्यात काय बदल असावे? संत परंपरेने आमच्या जीवनाला हा सोहळा, मृत्यूचा सोहळा निर्माण करण्यासाठी जगायला शिकवलं. बरोबर का? आपण दहाव्याला जातो, निवड ठेवतो, वाट पाहतो, कावळा का शिवत नाही, कावळा का शिवत नाही. तर कावळा भात याच्यापेक्षा आपल्या डोक्यात काय असतं? याचा जीव कुठं गुंतलाय. बरोबर का? हे वाक्य नीट समजून घ्या. आपल्या मनामध्ये विचार येतो, आपला संदर्भ त्याचा कशी असतो. आपण दहाव्याला कोणच जातो? ज्याची ओळख आहे त्याच्याच जातो ना. अनोळखी माणसाच्या दहाव्याला कशाला जाऊ आपण? ज्याचं नातं आहे, ज्याचा संबंध आहे, ज्याच्याशी व्यवहार आहे, ज्याच्या गावात राहतो त्याच्याच दहाव्याला जातो. आणि मग जर कावळा येऊन शिवत नसेल तर आपल्या मनामध्ये त्याचा इतिहास येतो, कुठं त्याचा जीव गुंतला असेल, का कावळा शिवत नसेल. मग हे गुंतलेला जीव जो असतो ना, हा माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या अडचणी वाढवतो. मग माणसाने जगावं कसं? माणसाने मोक्ष प्राप्तीसाठी जगावं. धर्म अर्थ काम मोक्षानाम मनुष्य चतुर्विध पुरुषार्थ. म्हणतो तुकाराम महाराज, मोक्ष मार्गाला गेले, वैकुंठ गमन करत गेले मोक्ष मार्गाला. सदैव वैकुंठवास ज्या संताला लाभला त्यामध्ये आमचे संत शिरोमणी तुकाराम महाराज. माऊली छोट्या वयामध्ये संजीवन समाधी घेऊन गेले, पण सांगताना काय गेले? मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा. हा मोक्ष मार्ग जीवनामध्ये प्राप्त करण्याची प्रकला आहे की मृत्यूनंतरचा मार्ग आहे? याच उत्तर आमच्या परमार्थात दडलेलं आहे. बाकी परमार्थात ज्ञानेश्वरी वाचा, तुकाराम गाथा वाचा, एकनाथाचं भागवत वाचा, किंवा महाभारत वाचा, किंवा रामायण ऐका. सगळ्याचा अर्थ काय? की जीवन मोक्ष मार्गाने जगा. हे मोक्ष मार्गाने जगायचं कसं? हे चिंतन या अभंगात तुकाराम महाराज सांगतात. तंडात बसू नका. भावकीचा वाद, बांधाचा वाद, या वाद घालून तुम्हाला काही हाती लागणार नाही. वादात कुणाचाही उत्कर्ष नाही. बऱ्याच वेळा वादामध्ये आपण काय करतो? मी कसा योग्य आहे याचं समर्थन करण्यासाठी आपलं डोकं वापरतो. तुम्ही जर दोघांचं भांडण झालं, दोघांचं कशाला? गुरुजी, नवरा बायकोचं भांडण झालं आणि गुरुजींना बोलावलं, हो गुरुजी आता नेत्यांना येळ नसतो, त्यांचं आता वाजलं डफडं, तुम्ही जेव्हा मिटवायला. गुरुजी आले, नवऱ्याला भेटले. नवरा असा रंगून 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 बायकोची कहाणी सांगतो जस काय गुरुजीला वाटते की बायको नालाय गे. बरं का? मग थोड्या वेळाने तो दादा काय करतो, बाईला भेटतो आणि मग आपण मिटून टाकू. मग गुरुजी बाईकडे जातात. बाई असं रंगून 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 नवऱ्याची कहाणी सांगते की गुरुजीला भ्रम पडतो, चायला ते नवरा खोटं बोलतो. ही बाई म्हणते ते खरं आहे, याचा नवराच नालाय की. बरोबर का?
वादामध्ये माणूस आपल्या बाजूने सहानुभूती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि ही सहानुभूती निर्माण करण्याच्या नादात त्याचा वेळही वाया जातो, पैसाही वाया जातो, आणि शेवटी ते भांडण ज्यावेळेस मिटतं त्यावेळेस त्यालाच हसू येतं. त्याला हसू द्यायला आपण भांडत बसलो. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. असे शिनटले म्हणी. काय नाही, विनाकारण संघर्षात पडलो, संघर्ष संपला, राग झाली संघर्षाची, आणि ते राग गोळा करायला गेलो तेव्हा आपण हसायला लागलो. काय झालं शेवटी? काय झाली? याची राग झाली. बरोबर का? आमची काय होणार आहे? शेवटी रागच होणार आहे. शेवटी काही जरी झालं, तुम्हाला चंदनात जाळलं, विद्युत दाहिनी जाळलं, तुम्हाला काही केलं तर तुमची काय होणार आहे? शेवटी राखच होणार आहे. माझी काय होणार आहे? राखच होणार आहे. आणि मग हे सगळं कशासाठी? हेच तर आम्हाला कळायसाठी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कळ, पाया धरिल्या न चले बळ. मग ही बाजू आमच्या समाजाला व्यवहारात का पटत नाही? कारण समाज हा दाखवतो ईश्वरनिष्ठ, पण आहे मात्र नश्वरनिष्ठ. आता हे वाक्य समजून सांगतो आणि प्रवचन संपवतो. इथं काही महानुभाव आलेले आहेत, काही संबंधित व्यक्तींच्या श्रद्धांजली होतील, आणि सुगीचे दिवस आहेत. शेवटी दावा जरी घातला तरी शेतकरी धर्माला काम महत्वाचं आहे. कामासाठी आम्ही कधीही अडथळे निर्माण करण्याचं काम टाळावं, ही आमच्या धर्माची परंपरा आहे. म्हणजे आपल्या शेतकरी धर्माला सगळ्यात मोठं विशेषण काय? आम्ही घाईच्या दिवसात, घाईचे दिवस कोणते असतात? 2 दिवस घाईचे असतात, पावभारीचे दिवस आणि सुगीचे दिवस. या 2 टायमाला आमची घाई असते. जर आज काढलं नाही, रात्री वादळ आलं तर त्याचं काय होईल? मातीमोल होणार आहे. आणि जर आज पेरलं नाही, उद्या पाऊस झाला आणि वापसा गेला तर अख्खं पीक पुढचं वर्ष खाली जाणार आहे. म्हणून आमच्या शेतकरी धर्माबद्दल एक म्हण आहे की आम्ही मोती झाकून ठेवल्या, पण पाभरून पेरून आलो मग मोती जाहीर केली की बा आमचा बाप मेला. ही आमच्या धर्माची त्यागाची बाजू मोठी आहे. बघा, शेतकरी हा काय कोणा जातीचा नसतो. जो शेत करतो त्याला शेतकरी म्हणतात. याच्यापेक्षा वेगळं काय याच्यामध्ये? पाटील बरोबर आहे का नाही? जो शेत करतो त्याला शेतकरी म्हणतात. याच्या पलीकडे काय बोलू नका. हे बाकी सगळा भ्रम आहे. हा सगळा भ्रम आहे. भेदा भेद भ्रम अमंगळ. ऐकाचे तुम्ही भक्त भागवत, कराल जे हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडव मत्सर, वर्म सर्वेश्वर भोजनाचे. तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. या प्रवचनाला सुरुवात केली तुकारामाच्या अभंगातून, की ज्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, नीचपणा बरवे देवा न चले कुणाचा दावा, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती, येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी. तुका म्हणे कळ, पाया धरिल्या न चले बळ. हे अभंगवाणीचं चिंतन ज्यांच्या दाव्याला काढलं या माणसाने आयुष्यभर असंच केलं. याच्या कपड्याला कधी इस्त्री नाही, यांनी कधी कांजीचे कपडे घातले नाही, यांनी कधी मोठेपणा मिळवला नाही, मला मोठेपणा द्या अशी इच्छा सुद्धा कधी ठेवली नाही. नेहमी नम्रपणे घरामध्ये हा विस्तार, 5 भावांचा विस्तार, आणि मग या विस्तारामध्ये यांचा नंबर मध्ये त्या काळामध्ये कारभारी एक असायचा आणि कुटुंब सगळं त्याच्या आदेशाने, त्याच्या तत्वाने चालायचं. अर्थात ते कारभारी सुद्धा कधी स्वार्थी नव्हते. त्या कारभाऱ्यांनी सुद्धा जे कारभार केले ते आपल्या घरातल्या सगळ्यात छोट्याच्या सामर्थ्यासाठी प्रयत्न करायचे. हा कारभाऱ्याचा सगळ्यात मोठा गुण असायचा. आणि मग त्या कारभाऱ्यांचं ते कारभार, त्या काळातले हे वाडे, आमच्या हमीदपूरचं गुरुजी वैशिष्ट्य आहे. या हमीदपूर हे मळ्याने ओळखलं जात नाही, हे वाड्याने ओळखलं जातं. दगडू पाटलाचा वाडा, नारायण पाटलाचा वाडा. मग वाडा म्हणजे काय?
ते वाडा भले छोटा आहे, पण त्या वाड्याचं साम्राज्य कुठं पसरलं असेल. तुम्ही जर पुण्याला गेले आणि एखादा कांटेकर भेटला तर त्याला काय विचारलं जायचं, तुम्ही कोणत्या वाड्यातली, म्हणजे त्याचा वंश कोणत्या वाड्यातून निर्माण झाला. या वाड्यावरती या गावाची भूमिका आणि इतकी सामर्थ्यवान माणसं यांच्या विचारांमध्ये निस्वार्थ भावना आणि इतकी मोठी साम्राज्यवादाची ही भूमिका. परंतु लीनता, नम्रता, परमार्थ यांच्या गावामध्ये पहिल्यापासून म्हणजे या गावचं वैशिष्ट्य आहे की या गावच्या सप्त्याला मुसलमानांची पंगत असते. काय असेल सप्त बघा, याच्यापेक्षा परमार्थ काय कळायला पाहिजे कोणाला. म्हणजे जर एखाद्या सप्त्यात पंगत घालणारा जर मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता असेल तर तो परमार्थ अजून कोणत्या भाषेत समजून सांगायची गरज आहे. हे उदाहरण जगात दुसऱ्या गावाला समजणार नाही, एवढी ताकद आमच्या अमितपूरमध्ये आहे. आणि असाच हा केशांचा परिवार यांच्या या वागण्यातून, कष्टातून आणि कष्टाला जोड होती प्रामाणिकपणाची. कोणाचं आयतं खायचं नाही, कोणाचं लुटायचं नाही, कोणाला तकलीफ द्यायची नाही. आपल्या कष्टात आपण रममान असायचं. अशा रममान असणाऱ्या माणसाला भक्ती मार्गासाठी वेगळा भक्तीचा मार्ग स्वीकारण्याची गरज नाही. जो कामात पूजा समजतो तो सगळ्यात मोठा भक्त असतो. भक्ती मार्गाची जी शक्यता आमच्या धर्मात सांगितलेली आहे, 3 चाकाची भक्ती, ज्ञान आणि कर्म ही रिक्षा आहे. 3 चाकाचे हे गाडी आहे. ज्ञान मार्ग, कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग. ज्ञान आणि कर्म हे पाठीमागचे 2 चाका आहेत आणि पुढचं चाक या रिक्षाचं भक्ती मार्गाचं जर असेल ना तर ही रिक्षा पार करून जायला अडचण येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो झालं सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे इय लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धोळे भरवणी राहो. किती सांगितलं तरी कमी पडेल, पण जे सांगितलं ते समजून घेतलं ते भरपूर होईल. अशा तत्वातून आजचा हा प्रसंग, या दशक्रिया विधीला उपस्थित सर्व सज्जन हो, आयुष्यामध्ये त्रास देण्यापेक्षा त्रास होणार नाही याच्यासाठी प्रयत्न केला तर तो माणूस आयुष्यात दुःखी होत नाही. उपद्रव मूल्य शून्य झालं की तो भक्त सर्वात श्रेष्ठ आहे. तो भक्त परमेश्वराला आवडतो. एवं सतत युक्ताये भक्तास्तां परि उपासते, एच्चाप्यक्षरं व्यक्तम ते शांके योग वित्तम. मय्या वेशम मनोयेमा नित्य युक्ता उपासते, श्रद्धया परयोपेता तेमे युक्त तमामतः. ज्याचं उपद्रव मूल्य शून्य झालं तो भक्त देवाला आवडतो. एवढंच वाक्य याच्यातून शेवटी घ्या. घरामध्ये चांगलं वागा. आपल्या आई वडिलांच्या प्रती त्यांनी किती कमवून ठेवलं याच्यापेक्षा त्यांनी आपल्याला जन्म देऊन जे आयुष्यभर कष्ट करून सांभाळलं त्यांचे उपकार जन्मोजन्मी सुद्धा फिटू शकणार नाही. या भावनेतून त्यांचे उपकाराचं ओझं आपल्यावरती कायम ठेवा. त्याचा बोजा आपल्यावर मरेपर्यंत आहे हे कधीही विसरू नका. ज्याचं विस्मरण करावं ते या भौतिक जगताचं तत्व सोडून द्या आणि या भावनिक जगतामध्ये नातं गोतं रक्ताचं भेटीचं रोटीचं जे व्यवहाराचं नातं आहे या नात्यातला नातेपणा टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करा. एवढीच भूमिका या दृष्टिकोनातून जाहीर करतो. ज्या पुण्यात्म्याचा दावा आहे त्यांना आत्माला